नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लताबाई आणि जानकी यांची ही हृदयस्पर्शी भेट मंदिरात होते. आता आई आणि मायलेकीच्या सत्याचा उलगडा होतो. तेव्हा आता लताबाई जानकीला अगदी जवळ घेते. जानकीसुद्धा आता आपल्या आईला डोळे भरून पाहते आणि आता लताबाई जानकीला म्हणत असते की हे बघ, खरंच मला अभिमान आहे की जानकी तू माझी मुलगी असल्याचा. परंतु एका गोष्टीचं वाईट वाटतं की माझ्यासारखी करंटी बाई तुझी आई आहे. अगं ना, मी तुझ्या आजारपणात तुझ्या उशाशी बसले ना, तुझ्या गरोदरपणात मी तुझे डोळे पुरवले. आणि हे बघ, कितीही गुणाचं असलं तरी ते सासर किंवा सासरच असतं. कधीही तुला आता उन्हाधुना शब्द तर ऐकून घ्यावाच लागला असेल. तेव्हा आता जानकीला आता आजी जे काही बोललेले असतात की ती अनाथ आहे, अनाथ आश्रमामध्ये ती वाढली, हे आता जे बोलणं आहे तर ते आठवते. तेव्हा मात्र आता लताबाई रडतच म्हणते की अगं, काही झाले तरी परतून असं म्हणण्यासाठी मी तुला माहेरच ठेवलं नाही ग, त्यामुळे एक करंटी आई आहे ग मी, असे बोलून आता लताबाई खूप अशी रडते. तेव्हा आता जानकी सुद्धा लताबाईचा हात धरते आणि ती सुद्धा खूप रडते. तेव्हा आता लताबाई म्हणते की माफ कर ग मला, सगळ्या चुकांची मी तुझी माफी मागायला आले जानकी, हवी तेवढी शिक्षा तुम्हाला जानकी दे ग. तेव्हा आता जानकी म्हणते की आई हे बघ, असं म्हणू नकोस. खरंच आई, मला तुझ्याकडून काहीही नकोय. फक्त माझी एकच तक्रार आहे की आई तू का सोडून गेलीस ग मला? का आई तू परत आली नाहीस? का तुला हे सर्व असं वाटलं नाही? आपली मुलगी आपल्याशिवाय कशी राहील? अगं आई, तू हवी होतीस मी वयात येताने, तू हवी होतीस की माझं कन्यादान ओतताने. आई तू मला हवी होतीस ग माझ्या बाळतपणात. अर्ध माझं आयुष्य गेलं ग, तुझी अंगाई नाही ऐकता आली, तुझ्या मांडीवर डोकं टेकून मला झोपता नाही आलं. घाबरल्यावर आई मला तुझी कुशी हवी होती. आणि बघ ना आई, अगं इतके दिवस आपण एकमेकींसोबत घरात होतो, पण साधं मी तुझ्याकडून भरून सुद्धा घेऊ शकले नाही. तेव्हा आता लताबाई म्हणते की हो ग, अगदी खरं आहे ग बाळा, अगदी खरं. आणि हे बघ, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. तेव्हा मात्र आता लताबाईला जो काही प्रसादासाठी शिरा मिळालेला असतो तर लताबाईने तो तिथे ठेवलेला असतो आणि त्यात ऐश्वर्याने हे अगदी ती पावडर मिक्स केलेली असते बेशुद्ध पडण्याची. तेव्हा आता लताबाई म्हणते की थांब, मी तो शिरा आणून घेते. आणि लताबाई आता तो शिरा आणायला लगेच तेथे आपल्या जागेवर जाते. घाईने मात्र आता लताबाई तो शिरा आणि आपली बॅग उचलते. आणि हे बघ जानकी, शेवटचं मी तुला जेव्हा बघितलं होतं तर तेव्हा शिरा भरूनच मी तुझा निरोप घेतला होता. आणि हे बघ, आज तर श्रावणी सोमवार आहे आणि माझ्या हातामध्ये प्रसादाचा शिरा आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की आई हे बघ, हा फक्त प्रसाद नाही तर देवाचा संकेत सुद्धा आहे आणि आई ते सगळं काही आज देवाकडूनच पूर्ण होते. तेव्हा आता लताबाई शिऱ्याचा एक घास घेते आणि जानकीला आपल्या हाताने मायेने भरवते. तेव्हा आता लताबाई तो शिरा जानकीला अगदी प्रेमाने भरवते. त्यानंतर आता जानकी खूप खुश होऊन तर खाते. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की आई तुला एक विचारू का? लताबाई म्हणते की हो विचार. तर जानकी विचारते की आई, तुला माहिती होतं ना मी तुझी मुलगी आहे म्हणून, मग तू अगोदरच मला का सांगितलं नाही? तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं, मला तर कुठे माहिती होतं. अगं, ऐश्वर्याने मला नाटक करायला बोलावलं होतं, त्यात पैसे हवेत म्हणून मी काम करत गेले, परंतु नक्की काहीतरी माझ्या हातून चुकतंय असे मला अगदी वाटत होते. आणि हे बघ, जेव्हा ओवीने मला जे चित्र तुमचं काढलं होतं तर ते चित्र मी बघितलं आणि तेव्हा आता ओवी मला सांगितलं की हे बघ, ही माझी आई आहे. तेव्हा ओवीला मी विचारलं की ते चित्र कुणाचं आहे, तर ते चित्र तिच्या आईचं आणि तिच्या आईचं होतं. आणि ते चित्र मी ओवीला विचारलं ते कुठे बघून काढलं, तर ती ओवी मला म्हटली की एका फोटोमध्ये बघून मी ते चित्र काढले. आता जो काही प्रसंग घडलेला आहे तर तो सर्व लताबाई जानकीला सांगते. आणि तेव्हा मला कळले की फोटोचे दोन तुकडे, अगं फोटोचे नाही, तुझ्या आणि माझ्या मनाचे दोन तुकडे. आणि हे बघ, जेव्हा तू माझी बबडी आहे तेव्हा जेव्हा मला हे सर्व कळाले तर तेव्हा मंगळागौर सुरू झाली होती. अगं, तेव्हा तर तू गडबडीत होती आणि मला असं वाटलं होतं की एकदा मंगळागौर संपेल आणि मी नंतर व्यवस्थित अगदी तुझ्याशी बोलेल सुद्धा. आणि त्याच वेळेस तू झुंबर पडला आणि त्यानंतर तू बेशुद्ध झालीस आणि बाळा तू अजून सुद्धा दूर गेलीस. आणि पुढचं काय, पुढचं तर सगळं तुला माहितीच आहे. आणि जेव्हा सौमित्राने आता ह्या पार्वती आई नाही, त्या लता कारखानीच आहे, हा एक पुरावा आणून दिलेला असतो, ते क्षण सुद्धा आता लताबाई जानकीला सांगते. त्यामुळे
त्यामुळे हे बघ जानकी सगळ्यालाच उशीर झालेला आहे ग. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ग आई, सगळ्याला नाही उशीर झालेला. अगं जेव्हा ऋषिकेशला कळेल की तू माझी आई आहे तेव्हा ते नक्की खरंच खूप खुश होतील. आई हे बघ ना, अगं सगळेजण तुला प्रेमाने स्वीकारतील. आई तू माझ्यासोबत घरी चल. मी सगळ्यांना सांगणार आहे की आई तू माझी आई आहे, चल घरी चल. म्हणून जानकी आता उठते आणि लताबाईचा हात धरते. परंतु आता लताबाई म्हणते की जानकी अगं नको नको जानकी, माझ्याबद्दल सगळ्यांची खूप अशी वाईट मतं झालीत ग, आणि त्या सगळ्याला कारणीभूत मीच आहे जानकी. आणि हे बघ अगं मी तुझी आई आहे हे कळाल्यानंतर सर्व काही नासून जाईल ग, आणि पुन्हा एकदा माझ्या सर्व चुकांचे परिणाम तुला भोगावे लागतील. तेव्हा आता जानकी म्हणते की आई हे बघ असं काही होणार नाही, घरातील सगळेजण खूप चांगले आहेत, आई तू घरी चल. तेव्हा आता लताबाई म्हणते की नाही ग, अगं तू घरी जा, सगळेजण तुझी वाट बघत असतील. मी आज मात्र तुला सोडून कुठेही नाही जाणार, आज मात्र तुझ्या जवळच थांबणार आहे, असे जानकी आता लताबाईच्या मांडीवर डोकं ठेवते. आणि आता खूप खुश होऊन आता ती अगदी मांडीवर अगदी लताबाईच्या गप्पा करत असते. तेव्हा आता जानकी परत अगदी म्हणते की आई अगं तुझ्या मांडीवर डोकं ठेवून अगदी बसलेत ना मी, झोपले, मला खरंच खूप छान छान शांत वाटतं. आणि आता जानकी आता लताबाईला प्रेमाने अंगाई गाण्यासाठी सांगते की आई तू अंगाई गा, मी तुझ्या म्हणजे मांडीवर डोकं ठेवून अगदी शांत झोपेल. इतक्या दिवसापासून जी आतुरतेने वाट पाहत होते, आज मात्र मला आईची कुश मिळाली. तेव्हा आता लताबाई छान अशी अंगाई आपल्या जानकीला म्हणजे गाते आणि तिच्या डोक्यावर अगदी प्रेमाचा हात ठेवून तिला थापडत असते. आणि आता इतकी छान अशी अंगाई गायल्यानंतर आपल्या जानकीला खरंच इतका आनंद झालेला असतो आणि तिला इतकी शांत अशी झोप मस्त लागते, कारण ह्या नालायक ऐश्वर्याने मात्र त्या शिऱ्यामध्ये आता हे बेशुद्ध होण्याचं गुंगीचं औषध कालवलेलं असतं. तेव्हा आता सकाळ होते तर जानकीला जाग येते, परंतु तेथे लताबाई नसते. तेव्हा आता जानकी उठते तर काय लताबाई तेथे दिसत नाही. म्हणून जानकी आता सर्वत्र आई आई तू कुठे आहेस, आई म्हणून आता आवाज देत तिला हाका मारत अगदी इकडे तिकडे शोधत असते. इतक्या आवाज देते की आई आई तू कुठे आहेस ग, आई आता इतकी आवाज देत असते, परंतु ह्या नालायक ऐश्वर्याने मात्र ह्या लताबाईला अगदी किडनॅप करून नेलेलं असतं. त्यानंतर आता इकडे घरी सर्वजण शोधत असतात की अख्खी रात्र उलटून गेली अरे सौमित्र, परंतु जानकीचा अजून सुद्धा पत्ता नाही. ऋषिकेशला खूप टेन्शन येते. घरातील सर्वांना आता जानकीची काळजी लागते की जानकी कुठे गेली असेल. आपण एक काम करूयात, पोलीस स्टेशनला जाऊयात आणि मिसिंग कंप्लेंट फाईल करूयात, असे आता ऋषिकेश जेव्हा म्हणतो तर सौमित्र म्हणतो की दादा हे बघ, अरे अजून 24 तास सुद्धा झालेले नाही, आपल्याला मिसिंग कंप्लेंट नाही करता येणार. हो तर दादा आपण परत एकदा जानकी बहिणीला शोधून येऊयात, चल लवकर. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे आता इतकी रात्र होऊन गेली तरी सुद्धा जानकी घरी आलेली नाही, कुठे आपण तिला शोधायचं सांग ना तू. सौमित्र ती कुठे गेली असेल, कुठे शोधायचं. अरे रात्रभर आपण इतकं मुळशी गाव सुद्धा पिंजून काढलं, आता आपण जानकीला किती ठिकाणी शोधले, परंतु जानकी आपल्याला नाही सापडली. नालायक ऐश्वर्या तर आता तेथे सर्व काही करून सवरून अगदी उभी असते की जसे तिने काही केलेच नाही अशी ती सगळ्यांसमोर हजर असते. आणि आता हे सर्वांचं बोलणं ऐकून तिला मात्र आता खूप असा आनंद होत असतो. सुमित्राचा जीव आपल्या जानकीसाठी तिळतिळ तुटतो आणि नाना सुद्धा. तेव्हा आता नाना म्हणतात की अरे ती जानकीची मैत्रीण आहे ना कोण, तिला एकदा फोन करून बघ. सारंग म्हणत होता ती तिच्या मैत्रिणीकडे गेलेली आहे म्हणून. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही नाना, अहो जानकी कोणत्याही मैत्रिणीकडे नाही गेली, हा सारंग आहे तर तो खोटं बोलतोय. तेव्हा तर अवंतिका लगेच म्हणते की हो ना, ह्या ऐश्वर्यासारखी बायको सोबतीला असेल तर मात्र सर्व काही होणारच ना. अवंतिका रागाने जेव्हा बोलते तर ऐश्वर्याला लगेच झोंबते. ऐश्वर्या म्हणते की अवंतिका तोड बंद कर, वाटेल तसे आरोप तू माझ्यावर करू नकोस. आणि हे बघा ऋषिकेश दादा, आम्ही काही बोलत नाही म्हणून तुम्ही वाटेल तसे आरोप आमच्यावर करतात ना. आणि हे बघा ऋषिकेश दादा, आम्ही बोलत नाही म्हणून वाटेल तसे आमच्यावर आरोप करायचे तर नाही, आणि सारंगला अजिबात दोषी ठरवायचं नाही. आणि मुळात म्हणजे तुमची बायको कुठे आहे तर हे आम्हाला नाही, तुम्हाला माहिती असायला हवं. आणि काय हो तुमची बायको कुठे आहे, तुम्हाला सांगून गेली नाही का. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की खरं तर जानकी असे न सांगता कुठेही जात नसते, परंतु आज मात्र ती का गेली असेल. आम्ही कुठे जानकीला शोधायचं ऋषिकेश, अरे ती कुठे गेली, आपण सगळ्यांनी तिला इतकं शोधलं परंतु जानकीचा अजून सुद्धा तपास नाही. तेव्हा आता जानकी ही लगेच आई आई करत घरी येते. तर सगळेजण जानकीला बघून तर खुश होतात, परंतु जानकी कुणाकडे लक्ष न देता आई आई करत असते.
तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं जानकी काय झाले, अगं तू कुठे होतीस, रात्रभर आम्ही तुला शोधतोय. तेव्हा आता जानकी काही सांगायला तयार नसते. जानकीला फक्त आता आपल्या आईची काळजी लागलेली असते. ती म्हणते की ऋषिकेश, अहो आई कुठे आहे आणि आई कुठे गेली सांगा ना, आई इकडे आली का घरी. तेव्हा आता कुणाला काहीच कळत नसतं की नक्की जानकी काय म्हणते ते. तेव्हा आता ऋषिकेश जेव्हा जानकी आता लताबाईच्या रूममध्ये बघायला जाते तेव्हा मात्र आता ऋषिकेश हा जानकीच्या पाठीमागे जातो आणि जानकी तर आईला शोधत असते. ऋषिकेश तिच्या मागे धावत असतो आणि जानकी मात्र आपल्या आईला लताबाईला शोधत असते की कुठे गेली असेल. तेव्हा आता जानकी विचारते की ऋषिकेश, तुम्ही कोणी आईला बघितलेस का. ऋषिकेश विचारतो की जानकी, अगं तू रात्रभर कुठे होतीस, कुठे गेली होतीस, नेमकं हे सर्व काय चाललं तुझं. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की वहिनी एक सेकंद, अगं तू अगोदर शांत हो आणि अवंतिका तू जा बरं, आई आता वहिनीसाठी पाणी वगैरे घेऊन ये. जानकी म्हणते की मला पाणी वगैरे काही नकोय. तर ऋषिकेश विचारतो की जानकी, अगं तुझं हे सर्व काय चाललंय. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अगं जानकी बहिणी तू अगोदर शांत हो बरं, मी पाणी घेऊन येतो. तर जानकी परत पाणी प्यायला तयारच नसते. सौमित्र तिला पाणी देतो परंतु जानकी म्हणते की नाही, आई कुठे, कारण रात्रभर आई माझ्यासोबत होती आणि आत्ताच आई कुठे गायब झाली, तुम्ही कोणी आईला बघितलं का, आई येथे आली का, असे अनेक प्रश्न ती आपल्या लताबाईला शोधत शोधत विचारत असते. सकाळी सकाळी उठल्यानंतर जेव्हा मी बघितलं तर तेव्हा ती गायब झाली, मी तिला शोधते. जानकी आता जोरात ओरडते की तुम्ही कोणी आईला बघितलंस का. ऋषिकेश जानकीला शांत करतो की जानकी शांत हो. आता जानकीला खूप टेन्शन येते की आई कुठे गेली असेल, कारण ती तर माझ्यासोबत होती आणि जेव्हा सकाळी उठून बघितलं तर आई नाही, नक्की आईच्या जीवाला काही धोका तर नसेल ना. तेव्हा आता लगेच सुमित्राला सुद्धा खूप टेन्शन येते. सुमित्रा म्हणते की आता हे सर्व काय चाललेले आहे, मला खरंच काही कळत नाही. तेव्हा आता सारंग सुद्धा म्हणतो की हो ना, नक्की हे काय आहे, खरंच काही कळेनासे झालेले आहे. तेव्हा आता जानकीला ऋषिकेश शांत करतो आणि म्हणतो की सगळं काही शांतपणे सांग की हे सर्व काय चालले म्हणून. जानकी काय झालं, तू कशाबद्दल आई शोधते आणि कोण आई, अगं तुला काही भास होतात का, काही काय झाले नेमकं. अगं जानकी आम्हाला काही कळेनासे झाले, नक्की काय झाले ते व्यवस्थित सांग ना. अगं तुझी आई कशी येईल, ती कोण आहे, कशी दिसते, याबद्दल काहीच माहिती नाही. तेव्हा आता जानकी उठते. जानकी म्हणते की मला माहिती आहे की माझी आई कशी दिसते, ती कोण आहे ऋषिकेश मला माहिती आहे. तेव्हा सारंग तर अगदी हे सगळं घाबरतच बघत असतो आणि जानकीचं बोलणं ऐकत असतो. ऐश्वर्या मात्र आता अगदी काही केलेच नाही अशी तिथे उभी असते. तेव्हा आता जानकी खूप रडत असते आणि ऋषिकेशला धरते आणि ऋषिकेशला रडतच म्हणते की ऋषिकेश माझी आई मला भेटली. हो ऋषिकेश, मला माझी आई भेटली. इतक्या दिवस मी माझ्या आईच्या आठवणीत झुरत होते, मला माझी आई मिळत नव्हती. आज मात्र ऋषिकेश मला इतका आनंद झालेला आहे की माझी आई मला भेटली. अहो लता कारखानीस ही माझी आई आहे, लता कारखानीस ही माझी आई आहे, असा जानकीचा आवाज जेव्हा घुमतो तेव्हा आता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. सर्वांना एक प्रकारचा धक्का बसतो. तेव्हा आता ऋषिकेशला तर जबर धक्का बसलेला असतो. तर अवंतिका धक्क्यानेच विचारते की जानकी बहिणी काय सांगतात, लताबाई तुमची आई आहे का. तेव्हा आता जानकी रडतच म्हणते की हो अवंतिका, ती माझी आई आहे. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की अगं हे काय सर्व नाटकं लावली, तू काही पिऊन वगैरे आलीस की काय, म्हणजे कालपर्यंत तू त्या लबाड बाईला ऋषिकेशची खरी आई आहे पार्वती आई असे म्हणून या घरामध्ये घेऊन आली होती आणि आता तर तू असं म्हणतेस की ती खोटारडी बाई तुझी आई आहे का. तेव्हा आता जानकीला खूप राग येतो. जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, तोंड सांभाळून बोल, माझी आई खोटारडी नाही. जानकी आता खूप पेटलेली असते कारण ऐश्वर्या जेव्हा आरोप करते तर जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, माझ्या आईबद्दल एकही शब्द तू अपशब्द बोलली तर मी तुझी जीभ तोडून तुझ्या हातात देईल, लक्षात ठेव. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच तोऱ्यात म्हणते की हो जा, काय करायचं असेल ते कर, मी तुला नाही घाबरत. कारण हे बघ ती कालपर्यंत जी बाई आपल्या घरात होती ती कोण होती आणि कुठून आली होती हे सगळं काही आता आपल्याला कळाले. आणि एक मिनिट जानकी, अगं आई आणि नाना हे बघा, आत्ता माझ्या कुठे लक्षात येते की त्या खोटारड्या बाईला मात्र आता जानकीच येथे घेऊन आली होती आणि पोलीस सुद्धा आता तिला पकडून घेऊन गेले. त्यामुळे जानकी अगं तुझे जे काही अर्धवट डाव आहे तर ते राहिले असतील. म्हणजे अच्छा, तुला तर असं करायचं आहे की त्या बाईला पुन्हा या घरामध्ये घेऊन यायचे आणि ती बाई तुझी आई आहे असं नाटक करून. तेव्हा आता जानकीला खूप राग येतो कारण एका आईसाठी जानकी आता अगदी वाघीण बनून हंबरडा फोडत असते की ऐश्वर्या बासकर ती माझी आई आहे, मी तुला एकदा सांगते की आईबद्दल अपशब्द बोलू नकोस.
जानकी आता खूप रडत सुद्धा असते. तेव्हा आता ऋषिकेश जानकीला धरतो आणि जानकीला म्हणतो की हे बघ जानकी, तू शांत राहा, तू हिच्याकडे लक्ष देऊ नकोस. मला एक गोष्ट सांग बरं लताबाई, तुझी आई कशी असेल? तेव्हा आता जानकी खूप रडत असते आणि म्हणते की ऋषिकेश, अहो हे सर्व नियतीचे खेळ आहे. तर मी माझ्या आईला भेटले. तर लगेच सारंग पुढे येतो. सारंग म्हणतो की वा रे वा वहिनी, म्हणजे काल मात्र ज्या बाईला पोलिसांनी पकडून नेले आणि त्याच बाईला तू परत जाऊन भेटलीस सुद्धा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सारंग, अरे तू जरा गप्प बस. जेव्हा मी पोलीस स्टेशनला गेलो होतो तेव्हा मला सर्व काही कळाले आणि तेव्हा तेथे लताबाई नव्हती हे तुला माहिती आहे का? आणि वाटेल तशी बडबड करत असतो. तर जानकी आता रडत म्हणते की हे बघा, माझ्या आईला जे काही पोलीस पकडण्यासाठी इथे आले होते, तिला पकडून घेऊन गेलेत, तर ते खरे पोलीस नव्हते, त्या ऐश्वर्याने पाठवलेले ते गुंड होते. तेव्हा आता सर्वांना तर धक्काच बसतो. परंतु ऐश्वर्या लगेच म्हणते की झालं, काही झाले तरी सगळ्या गोष्टींचं खापर शेवटी माझ्या डोक्यावर ह्या जानकीला फोडायचं असतं. आणि खरंच आता मी वैतागले, चीड आली मला रोज या भांडणाची. तेव्हा आता जानकी म्हणते की काय ग, अगं तुझ्याकडे काही बोलण्यासाठी नाही का, म्हणून तू हे सर्व बोलते का? तेव्हा आता ऐश्वर्या रागाने म्हणते की जानकी, अगं हे बघ, मला तुझ्याशी नाही बोलायचं. सारंगला म्हणते की सारंग चला आपण आपल्या खोलीमध्ये जाऊयात, कारण ही जानकी आहे तर ती काही ना काही खोटं बोलतच राहणार आणि त्यात म्हणजे आपल्याला अडकवणार, कारण तिची सवयच आहे ती. आणि चला सारंग. म्हणून आता सारंग आणि ऐश्वर्या जेव्हा आज जायला निघतात तेव्हा आता जानकी लगेच ऐश्वर्याचा हात धरते रागाने आणि तिला म्हणते की काय ग, तू कुठे निघालीस? अगं तू तर माझ्या आईला कुठे ठेवलंस मला सांग, कुठे तिला नेलंच तू? आणि आता जानकी सगळ्यांना म्हणते की ह्या ऐश्वर्यानेच आईला घरामध्ये आणलं, आईने मला सगळं काही सांगितलेलं आहे. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की वहिनी, अगं लताबाई ऐश्वर्याच्या सांगण्यावरून येथे काय येईल? जानकीने आता जोरात ऐश्वर्याचा हात पिरगाळलेला असतो. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो भाऊजी, कारण आईला पैशाची गरज होती आणि तिच्या गरजेचा ह्या ऐश्वर्याने फायदा घेतला. ऐश्वर्यानेच तिला या घरामध्ये पार्वती आई बनून येण्याचं नाटक करण्यासाठी सांगितले होते. पण त्यानंतर मात्र माझ्या आईला म्हणजे लताबाईला एक फोटो सापडला, जो फोटो माझ्या जवळ होता. आणि जानकी आता ऋषिकेश समोर येते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, तुम्हाला आठवतं का जो फोटो मला मधुहूंनी अनाथ आश्रमात तेथे लहानपणी होते आणि तो फोटो मला एकदा आणून दिला होता जेव्हा मी लहान होते, माझी आई मला सोडून गेली होती. तेव्हा तोच फोटो मधुहून जवळ माझी आई सोडून गेली होती आणि तो फोटो अर्धा होता, तर त्यातील अर्धा भाग कुठेही सापडत नव्हता. आणि ऋषिकेश, तुम्हाला माहिती आहे का, त्या फोटोचा अर्धा भाग मला सापडला. माझी आई इतक्या वर्ष तो फोटो स्वतःजवळ ठेवून मला शोधत होती. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, परंतु नियतीचा जो खेळ आहे तो बघा. आणि तिला हे माहितीच नव्हतं की ज्या घरामध्ये मी अगदी हे नाटक करायला आले होते ते घर तर तिच्याच मुलीचं आहे, हे तिला माहितीच नव्हतं. तेव्हा आता लताबाईने जे काही घडलेले आहे जानकीला सर्व सांगितलेले असते आणि जानकी मात्र आता जानकी कुणाची मुलगी होती आणि एका नाटक करता करता एका माणसाने तिच्या आईला फसवले आणि तो माणूस आता अगदी प्रेमाचं नाटक करून लताबाई बरोबर निघून गेला आणि त्याच माणसाची ही आता आणि लताबाईची ही मुलगी आहे असे जानकी आता सर्वांना सांगते. आता मंदिरात जो काही घडलेला म्हणजे लताबाईने जानकीला सांगितलेलं आहे ते सर्व कटू सत्य मात्र आता जानकी सर्वांना सांगत असते. लताबाईने सांगितलेलं असते की जानकी, तुझं असणं हे मला मान्य नव्हतं, म्हणून मी तुला अनाथ आश्रमामध्ये ठेवले होते. हे सुद्धा जानकी आता सर्वांना सांगते की मला का आश्रमात ठेवलं होतं आईने. ऋषिकेश, मला माझ्या आईने पहिल्यांदा भरवलं. जानकी इतकी खुश होत आता ऋषिकेशला हे सांगत असते. तिच्या आता डोळ्यातून आनंद अश्रू येत असतात. ऋषिकेश, मी तिच्या मांडीवर डोकं ठेवून सुद्धा झोपले होते. माझ्यासाठी तिने अंगाई सुद्धा गायली होती आणि सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा तर आई अचानक गायब झाली होती. तेव्हा मात्र मी देवळाचा अख्खा परिसर बघितला, परंतु आई कुठेही नव्हती. मी आईला सर्वत्र शोधले आणि मला माहिती आहे की या सर्व मागे कोण आहे. तर आणि आता डायरेक्ट जानकी ऐश्वर्या समोर येते आणि आता ऐश्वर्यानेच आईला काहीतरी केलेले आहे हे जानकीला पक्की खात्री असते. म्हणून आता ती ऐश्वर्याला विचारते की ऐश्वर्या, माझी आई कुठे आहे ते मला सांग. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की काय ग, सारखं सारखं माझी आई करते आणि हे बघ ऐकून घे, मी कुणालाही गायब वगैरे नाही केलेले. उगाच काही जरी झाले तर माझ्या नावाने खडे फोडणं बंद कर. हे बघ, मला माझं घर आणि माझी माणसं प्रिय आहेत हे तुला कळाले ना. आणि आता ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि सुमित्रा जवळ येते की आई, हे बघा ना, जानकी माझ्यावर काय आरोप करते. अहो मी तर तुम्हाला माझी आई मानते. माझ्या अगदी म्हणजे नानांसाठी माझ्या वडिलांविरुद्ध मी साक्ष दिली. आज मात्र माझे डॅडा हे जेलमध्ये आहे आणि जानकी वाटेल तसे आरोप करते आणि कुणासाठी हे सर्व आरोप ती माझ्यावर करते तर ते
खोटारड्या बाईसाठी, त्या लताबाईसाठी, जिने आपल्याला सगळ्यांना फसवले, आपल्या घराचे हिस्से सुद्धा तिनेच करायला सांगितले, म्हणजे एका अगदी घर असल्यासारखं मनासारखं ती या घरामध्ये राहत होती आणि आता तर ती फरार सुद्धा झाली। आई आणि नाना, मी तुम्हाला सांगते की जानकी हे सर्व नाटक करते, तिला आपल्या घराची सर्व सत्ता घ्यायची आहे म्हणून ती हे सर्व करते। तेव्हा आता ऋषिकेशला, अवंतिकाला, सौमित्राला ह्या ऐश्वर्याचा खूप राग येतो। तर आता ऐश्वर्या पुढे म्हणते की हे सर्व नाटक ती यासाठीच करते, माझ्यावर वाटेल तसे आरोप करते आणि आता रडण्याचं थोडंसं नाटक करून म्हणते की जानकी, अगं तू अजून किती खोटं बोलणार आहेस ग। तेव्हा आता जानकीला खूप राग येतो। जानकी सुद्धा ओरडते की अगं ऐश्वर्या, खोटं तू बोलतेस। आता जानकी खूप पेटून उठलेली असते। आता लगेच ती म्हणजे ऐश्वर्या जवळ रागानेच येते, माझी आई कुठे आहे, बऱ्या बोलाने सांग, म्हणून आता पुन्हा ती आता ऐश्वर्याचा गळा दाबते। आता जानकीने इतका जोरात गळा तिचा दाबलेला असतो, मागच्या सारखा सर्वजण आता धावतात। सौमित्र, ऋषिकेश हे सर्वजण आता जानकीला सोडवण्यासाठी सांगत असतात। सुमित्राला तर चक्कर येते हे सर्व बघून, परंतु जानकी मात्र आता कुणालाच ऐकायला तयार नसते आणि रागाने ती इतका गळा दाबते तर ऐश्वर्याला इतका त्रास होतो। जानकी आता ऐकायला तयारच नसते। जानकी म्हणते की हिला माहिती आहे की माझी आई कुठे आहे, म्हणून परत आता जानकी तिच्या अंगावर धावून जाते। तर सुमित्रा ओरडते। सुमित्रा आता जानकीला म्हणते की शांत बस आणि आता सुमित्रा म्हणते की जानकी, आतापर्यंत मी तुझं खूप काही ऐकलं, परंतु ऐश्वर्याला दोष दिलेला मला नाही चालणार। तेव्हा आता सुमित्राने मात्र ऐश्वर्या आणि सारंगची बाजू घेतली असताना सारंग आणि ऐश्वर्या यांना तर अगदी खूप आनंद होतो। तेव्हा आता जानकीला आता खूप राग येतो, कारण सुमित्रा आई कायम ह्या ऐश्वर्याची बाजू घेत असतात। जानकी आता खूप रडत असते। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं काय पुरावा आहे तुझ्याकडे, बोल ना। जानकी, अगं तू का त्या ऐश्वर्यावर आरोप करतेस, आणि हे बघ जानकी, जोपर्यंत तू पुरावे देत नाही तोपर्यंत मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत। तेव्हा आता सारंग म्हणतो की हो असंच पाहिजे। सुमित्रा म्हणते की काय ग जानकी, अगं इतक्या वर्षांनी तुला आई भेटली आणि सकाळी तर तुझी आई निघून सुद्धा गेली आणि तिने जे फोटो दिलेले आहेत ते फोटो कुठे आहेत, दाखव ना। अगं बोल ना जानकी, पुरावा कुठे आहे, देव तो पुरावा दे अगोदर आणि मग तू तुझी आई म्हण आणि मग त्या ऐश्वर्यावर आरोप कर। तेव्हा आता जानकीचा फोटो तर तेथेच राहिलेला असतो। जानकी आता म्हणते की फोटो, तर लगेच सारंग मोठ्याने ओरडतो की आई, अगं ती काहीच बोलणार नाही, कारण तिच्याकडे पुरावा तर नाहीच, ती फक्त आणि फक्त ऐश्वर्यावर खोटे आरोप करते। सारंग आता ह्या ऐश्वर्याची बाजू घेतो आणि खूप जानकीला ओरडतो आणि जानकीवरच तो आता आरोप करतो। तेव्हा आता जानकीला चक्कर येते, कारण जानकीला मात्र आता ह्या ऐश्वर्याने तो शिरा खाऊ घातलेला असतो, त्याच्यामध्ये ती पावडर मिक्स करून। जानकी आता पुरावा नाही असं म्हणत म्हणत चक्कर येऊन खाली पडते। तेव्हा आता ऋषिकेश आणि अवंतिका जानकीला धरतात आणि जानकी जवळ धावतात। सर्वजण जानकी जानकी करत असतात। तर सुमित्रा आणि सारंग आता एका रूममध्ये येतात आणि ऐश्वर्या सुमित्राला म्हणत असते की आई, तुम्हाला खरंच असं अजून सुद्धा वाटतं का, ती जानकी खरं बोलते का। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या, मला खरंच काही कळेनासे झालेले आहे। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आई, अहो आई, नक्की ते लताबाईच खोटं बोलत असेल की तिने पार्वती पार्वती म्हणून आपल्या जानकी बहिणींना घोळात घेतलं असेल आणि आपल्या भोळ्या जानकीला मात्र आता त्या बाईने फसवलं असणार। आता ऐश्वर्या आणखीन सुमित्राचे कान भरायला सुरुवात करते। तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ना आई, मला सुद्धा तेच वाटतं, आणि ती जानकी बहिणी मात्र सहज कुणावरही विश्वास ठेवते आणि कोण कुठली ती बाई तळ्याकाठी भेटली आणि जानकी बहिणी, आई बघितलंस का, सरळ तिला या घरामध्ये घेऊन आलीस। आपण मात्र गप्प बसलो आणि शेवटी काय झालं, ती ना आता या घरातली पार्वती निघाली, नानांची बायको ना निघाली आणि ना कोणी, आणि आता तर काय म्हणते जानकीची आई। मला एक गोष्ट सांग बरं, जानकी बहिणी इतक्या हुशारक्या मारत असते, मी जानकी आहे, मला सगळं काही कळतं, मग तिला एवढीशी गोष्ट कळाली नसेल का। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की पण मला एक गोष्ट नाही समजली, जर लताबाई आता पोलिसांबरोबर गेली, म्हणजे पोलीस तिला घेऊन गेलेत आणि मग जानकीला लताबाई बाहेर कशी भेटली बरं, म्हणजे याचा अर्थ असा आहे की ऋषिकेश जे काही सांगत होता की ते पोलीस खोटे होते ते खरं आहे। तर तेव्हा आता सारंग तर लगेच ऐश्वर्याकडे बघायला सुरुवात करतो, परंतु ऐश्वर्याकडे मात्र उत्तर हे तयारच असतं। ऐश्वर्या लगेच म्हणते की हे बघा आई, ऋषिकेश दादांना पोलिसांनी हे सुद्धा सांगितलं की ती माणसं आहेत तर ती लताबाईची साथीदार असतील म्हणून, आणि मुळात म्हणजे आई काय आहे की लताबाई आता आपल्या घराला लागलेलं एक ग्रहण आहे आणि बरं झालं ती आपल्या घरातून गेली म्हणून, जाऊन दे आता, तिचा विचारच सोडून द्या। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ना, तुम्ही दोघं जे काही म्हणतात ना तर ते मला पटतंय, म्हणजे त्या फोटोचे तुकडे आणि ती तिची आई हे सगळं काही खोटंच असेल। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मग आई, तुम्ही असा विचार करा की हे सर्व काही जानकीनेच केले असेल, जानकीच त्या खोटारड्या बाईला आपल्या घरात घेऊन आली असणार आणि त्या खोट्या बाईचं खोटं सगळ्यांसमोर आले म्हणून जानकीने तिचा पत्ता कायमचा कट केला असेल। आता म्हणून सुमित्राचे कान भरून देतात आणि सारंग ऐश्वर्या एकमेकांना अगदी लगेच आता सुमित्राच्या मागून टाळी देतात
आणि खूप खुश होतात। तर आता सुमित्रा विचारात पडते आणि हा भाग इथे संपतो। पुढील भागामध्ये आता जानकी धावतच बाहेर येते। आता ऋषिकेश म्हणतो की जानकी थांब आणि तेवढ्याच समोरून इन्स्पेक्टर साहेब येतात। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की काल मात्र तुम्ही तळ्याकाठी एकदा शंकराच्या मंदिरात एखाद्या बाईला भेटला होतात का? तेव्हा आता जानकी रडतच म्हणते की जेव्हा मी तिला भेटले तेव्हाच मला कळाले की ती माझी आई आहे। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की म्हणजे तुम्हीच तुमच्या आईचा खून केला का? तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जानकी रणदेवेस तुम्ही तुमच्या आईला पाण्यात ढकलून मारले, तुम्ही त्यांचा खून केला। म्हणून आता जानकीला पोलीस घेऊन जात असतात। तर आता पोलिसांच्या गाडीमध्ये जानकीला बसवतात। ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, पोलिसांकडे कितीही साक्षीदार असतील परंतु मी तुझा साथीदार आहे, माझा पूर्ण विश्वास आहे की तू निर्दोष आहे। म्हणून आता सौमित्रा आणि ऋषिकेश जानकीच्या पाठीमागे अगदी तिच्या बरोबरीने तिला साथ देत येत असतात। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।